Good morning students, welcome all of you in today's video lecture. Janta High School and Junior College Shirur. Standard 5th, Subject Maths. Subject teacher is Mrs. Jagdali RR. Students, we have started topic number 8, multiples and factors. In last video, we learned how to find the factors of the given number. In this video, we are going to learn about the multiples and test for divisibility. Now about the multiples. Students, if we divide number 20 by 5, 20ला जर आपण 5ने भागलं तर काय मिळेल? 5 4 जा 20 आणि रिमाइंडर मिळेल 0. म्हणजे इथं 20ला 5ने पूर्ण भाग जातो आणि याची बाकी शून्य उरते. मग इथं आपण 20ला 5चा मल्टिपल म्हणणार आहे. म्हणजेच आपण 20 इज मल्टिपल ऑफ 5 आणि हेच आपण 5 इज काय म्हणणार आहे बघा, फॅक्टर ऑफ 20. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. तर आता बघा 84 हा जो नंबर आहे त्याला जर आपण 6 डिवाइड केलं तर काय मिळेल? 6 1 जा 6, 2 उरेल बाकी 24, 6 4 जा 24. त्यामुळं आपल्याला क्वेश्चन मिळेल 14 आणि रिमाइंडर मिळेल 0. म्हणजे 84ला आपण 6 पूर्णपणे डिवाइड करू शकतो. त्यामुळं आता 84 हा काय झाला? 6चा मल्टिपल झाला आणि 6 हा 84चा फॅक्टर झाला. अशा पद्धतीनं आपण मल्टिपल्स शोधू शकतो. मल्टिपल्स म्हणजे त्या संख्येच्या पाढ्यातील संख्या किंवा त्या संख्येच्या पटीतील संख्या. आता बघा, समजा एखाद्या संख्येचा मल्टिपल आपल्याला शोधायचा आहे. समजा आपल्याला 15 या संख्येचा मल्टिपल शोधायचा आहे. तर बघा, शोधत असताना 15चा मल्टिपल काढण्यासाठी आपण 15ला कोणत्याही संख्येनं गुणू शकतोय. समजा इथे आपण 2 गुणलं तर किती येणार आहे? 15 2 30, 15 2 जा 30. म्हणजे 30 हा 15चा काय झाला? मल्टिपल झाला. आणखी मल्टिपल्स आपण काढू शकतोय. 15ला आपण जर 4 मल्टिप्लाय केलं 4 5 20, 60 म्हणजे 15 4 जा 60 येतं, आपल्याला माहिती आहे. म्हणजे 60 हा काय झाला? 15चा मल्टिपल झाला. म्हणजे एखाद्या संख्येचा जर आपण मल्टिपल काढणार असो तर त्या संख्येला तुम्ही एखाद्या संख्येनं गुणू शकता आणि त्याचा मल्टिपल शोधू शकता. आता समजा आपल्याला शोधायचं आहे की 360 हा 60चा मल्टिपल आहे की नाही, 360 हा 60चा मल्टिपल आहे की नाही हे शोधायचं आहे. तर आपल्याला काय केलं पाहिजे? तर 360ला 60नं भागलं पाहिजे. 60नं भागल्यानंतर आपल्याला भागाकार 6 मिळतो. म्हणजे इथं पूर्ण भाग जातो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 360 हा 60चा मल्टिपल आहे. आता बघा 400 हा 60चा मल्टिपल आहे की नाही हे आपल्याला शोधायचं आहे. 400 हा 60चा मल्टिपल आहे की नाही हे शोधायचं आहे. तर काय करावं लागेल आपल्याला? 400 डिवायडेड बाय 60. जर आपण केलं इथं 400 डिवायडेड बाय 60 तर काय होईल बघा, आपल्याला जो भागाकार आहे तो भागाकार मिळेल, परंतु याची बाकी जी आहे ती शून्य मिळत नाही. त्यामुळं आपण असं इथं म्हणणार नाही की 400 हा 60चा मल्टिपल आहे. म्हणजे एखाद्या संख्येचा मल्टिपल शोधत असताना ती संख्या दिलेल्या संख्येच्या पाड्यातील म्हणजे त्या संख्येच्या पटीतील पाहिजे, म्हणजे तो त्याचा मल्टिपल आहे. आता बघा आणखीन एक उदाहरण आपण इथं पाहूया.
आता समजा 200 आपल्याला नंबर दिलेला आहे आणि 5 हा एक नंबर दिलेला आहे. आता आपल्याला शोधायचं आहे की 200 हा 5चा मल्टिपल आहे की नाही. तर यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, 200ला 5नं भागलं पाहिजे. 200ला जर आपण 5नं भागलं तर काय मिळेल, भागाकार 40 मिळेल आणि रिमाइंडर 0 मिळेल. याचा अर्थ 200 इज मल्टिपल ऑफ 5 अँड 5 इज फॅक्टर ऑफ 200. अशा पद्धतीनं आपण सांगू शकतो. स्टुडंट्स, नाऊ देर आर टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी, म्हणजे विभाज्यतेच्या कसोट्या आपल्याला दिलेल्या आहेत. तर या कसोटीच्या सहाय्यानं एखाद्या संख्येला 2 भाग जातो की नाही, 5 भाग जातो की नाही आणि 10 भाग जातो की नाही, हे टेस्टद्वारे आपण तपासू शकतो. तर या टेस्ट आपण पाहूया. टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी. बघा, टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 2. तर ही 2च्या विभाज्यतेची कसोटी काय आहे? सी हिअर, इफ देअर इज 0, 2, 4, 6 or 8 in the units place, the number is a multiple of 2 or is exactly divisible by 2. बघा, जर दिलेल्या संख्येच्या एकक स्थानचा अंक आपल्याला तपासायचा आहे, युनिट प्लेसचा अंक आपल्याला चेक करायचा आहे. इफ देअर इज 0, 2, 4, 6 or 8 इन द युनिट प्लेस, द नंबर इज अ मल्टिपल ऑफ 2. म्हणजे एकक स्थानी, दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 हे जर नंबर असतील तर दिलेल्या संख्येला आपण 2 पूर्ण भाग घालवू शकतो. म्हणजे दिलेली संख्या आहे ते 2चा मल्टिपल असणार आहे. अशा पद्धतीनं ही आपल्याला विभाज्यतेची कसोटी सांगता येते. इफ देअर इज 0, 2, 4, 6 or 8 in the units place, the number is a multiple of 2 or is exactly divisible by 2. म्हणजे दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी एखादा अंक जर असेल तर त्या संख्येला 2 निश्चेष भाग जातो किंवा ती संख्या 2ची मल्टिपल असते असं आपण म्हणू शकतो. याच पद्धतीनं आपल्याला टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 5ची टेस्टसुद्धा सांगता येते. एनी नंबर विथ 5 or 0 इन द युनिट प्लेस इज अ मल्टिपल ऑफ 5 और इज डिव्हिजिबल बाय 5. म्हणजे कुठल्याही संख्येच्या एकक स्थानी 5 किंवा 0 हे जर अंक असतील तर ती जी संख्या आहे ती 5ची मल्टिपल आहे असं आपण म्हणू शकतो किंवा त्या संख्येला 5नं पूर्ण भाग जातो असं म्हणू शकतो. म्हणजे 5च्या कसोटीसाठी आपल्याला काय पाहायचं आहे की दिलेल्या संख्येचं जी युनिट प्लेस आहे त्या युनिट प्लेसमध्ये 5 हा अंक आहे का किंवा 0 हा अंक आहे का. तर या एकक स्थानी 5 किंवा 0 हे जर अंक असतील तर त्या संख्येला 5ने पूर्ण भाग जातो. ती संख्या 5ची मल्टिपल असते असं आपण म्हणू शकतो. त्याच पद्धतीनं टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 10. 10ची विभाज्यतेची कसोटीसुद्धा आपण सांगू शकतो. एनी नंबर दॅट हॅज 0 इन द युनिट प्लेस इज अ मल्टिपल ऑफ 10. म्हणजे एखाद्या संख्येच्या एकक स्थानी फक्त 0 हा अंक असेल तरच त्या संख्येला 10नं भाग जातो किंवा ती संख्या 10ची मल्टिपल असते असं आपण म्हणू शकतो. अशा पद्धतीनं आपण या टेस्टचा वापर करून सुद्धा पाहू शकतो. बघूया आपण. Let's see some example. Suppose a number is given 246. आता या संख्येला 2 भाग जातो की नाही हे शोधायचं आहे किंवा ही संख्या 2ची मल्टिपल आहे की नाही हे शोधायचं आहे. तर यामध्ये आपल्याला टेस्टप्रमाणे आपल्याला याचा युनिट प्लेस चेक करावा लागेल. आता याच्या युनिट प्लेसमध्ये नंबर आहे 6. त्यामुळं याला आपण असं म्हणू शकतो की याला 2 पूर्ण भाग जातो म्हणजे ही संख्या 2ची मल्टिपल आहे. समजा एखादा नंबर आपल्याला दिलेला आहे 343. आता याला 2 भाग जातो की नाही किंवा ही संख्या 2ची मल्टिपल आहे किंवा नाही हे कसं शोधायचं आहे. तर आपल्याला फक्त याचा युनिट प्लेस चेक करायचा आहे. युनिट प्लेसला आहे नंबर 3. म्हणजे 0, 2, 4, 6 आणि 8 यापैकी कोणताही एक नंबर इथं नाही. त्यामुळं
म्हणजे हे जे सगळे आहेत 0 सोडल्या तर 2, 4, 6, 8 हे समसंख्या आहेत. त्यामुळं इथं युनिट प्लेसला कोणतीही समसंख्या नाही. 3 ही काय आहे, विषम संख्या आहे. त्यामुळं इथं युनिट प्लेसला 3 असल्यामुळं 343 इज नॉट अ मल्टिपल ऑफ 2, म्हणजे याला 2 पूर्ण भाग जात नाही. अशा पद्धतीनं डिव्हिजिबिलिटी टेस्टच्या सहाय्यानं आपण शोधू शकतो. सपोज नंबर इज 500. 500 मध्ये युनिट प्लेसला आहे 0, त्यामुळं आपण असं म्हणू शकतो की युनिट प्लेसला 0 आहे, त्यामुळं 500ला 2 पूर्ण भाग जातो, म्हणजे 500 हा 2चा मल्टिपल आहे. अशा पद्धतीनं आपण टेस्टचा वापर करून डिव्हिजिबिलिटी सांगू शकतो. सपोज नंबर इज 306. आता 306 हा 5चा मल्टिपल आहे की नाही हे शोधायचं आहे. तर बघा, हे शोधण्यासाठी आपल्याला पुन्हा युनिट प्लेसच चेक करायला पाहिजे. युनिट प्लेसला आहे 6. 5ला भाग जाण्यासाठी किंवा 5चा मल्टिपल असण्यासाठी युनिट प्लेसला एक तर 0 पाहिजे किंवा 5 पाहिजे. आता इथं 6 आहे, त्यामुळं हे 5चा मल्टिपल नाही, म्हणजे 306ला 5नं भाग जात नाही. समजा आता आपल्याला नंबर दिलेला आहे 625. त्याच्यामध्ये युनिट प्लेसला आहे 5, म्हणजे या संख्येला 5नं पूर्ण भाग जातो, म्हणजे 625 इज अ मल्टिपल ऑफ 5. त्यानंतर आणखी एक नंबर आपण पाहू. याच्यामध्ये 920. त्याच्यामध्ये युनिट प्लेसला आहे 0, त्यामुळे युनिट प्लेसला 0 असेल आणि 5 असेल तर त्या संख्येला 5नं पूर्ण भाग जातो, किंवा ती संख्या 5ची मल्टिपल आहे असं आपण म्हणू शकतो. आता इथे युनिट प्लेसला 0 असल्यामुळं 920 इज अ मल्टिपल ऑफ 5. सपोज नंबर 1000 इज गिवन. आता हा नंबर 10चा मल्टिपल आहे की नाही हे शोधायचं आहे. 10ची जी टेस्ट आहे ती काय आहे, तर याच्या युनिट प्लेसमध्ये फक्त 0च अंक पाहिजे, तरच त्या संख्येला 10नं आपण डिवाइड करू शकतो. आता युनिट प्लेसला आहे 0, त्यामुळं 1000 इज अ मल्टिपल ऑफ 10. समजा आपल्याला नंबर दिलेला आहे 205. आता 205 हा नंबर दिलेला आहे, युनिट प्लेसला आहे नंबर 5. मग हे 10चं मल्टिपल असेल का, तर नाही. 10चं मल्टिपल असण्यासाठी युनिट प्लेसला फक्त 0 हा एकच अंक पाहिजे. फक्त 0 असेल तरच ती संख्या 10ची मल्टिपल असते, किंवा त्या संख्येला 10नं पूर्ण भाग जातो. स्टुडंट्स, इन धिस वे we have to solve some examples from problem set number 33. Thank you.